की जर त्यांचं मत असं आहे की कुठलाही बैल न मारता त्या ठिकाणी आनंद दाखवावा, तर मला काय म्हणायचंय, तो बैल ज्यावेळेस आपण धरतो त्यावेळेस तो थोडा विचकलेलाच असतो ना. तुम्ही कुठला पण प्राणी आणा, मला काय बोलायचंय की तुम्ही ज्या प्रत्येक गोष्टीला ही आमची ग्रामीण भागाची परंपरा आहे, या परंपरेला तुम्ही साजेल असं हे करा ना, वक्तव्य करा ना. मला काय म्हणायचं, आमची परंपरा टिकवण्यासाठी हीच मोठी शोकांतिका आहे. आमच्या गावातल्या आमच्या शेतकऱ्यांची परंपरा टिकवण्यासाठीच आम्हाला भांडावं लागते. आमचे शेतकरी या बैलांच्या शर्यतीकडे इतक्या आपुलकीने बघतात. आमच्या ग्रामीण भागामध्ये कुठली दुसरी ग्लॅमर असलेली स्पर्धा आहे सांगा बरं. या शेतकऱ्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे. शेतकरी इतक्या आतुरतेनं आपल्या गावच्या जत्रेचा किंवा अन्य कार्यक्रमामध्ये या स्पर्धेचा आतुरतेने वाट पाहत असतात, आणि मग त्याच्याकरता एवढं भांडावं लागतं, हे फार आम्हाला वाईट वाटतं. आणि जर परंपरा आणि संस्कृती टिकवण्यासाठी जर हे आम्हाला भांडावं लागत असेल तर मग हे चुकीचं आहे. मग असं वाटतं आम्हाला की आम्ही सुद्धा आमच्याकडे येऊन पाश्चात्य संस्कृतीचं अवलोकन करावं आणि बाकीच्या गोष्टीला आम्ही नाही, ज्या गोष्टी आम्हाला आमच्या परंपरेला पटत, ज्या संस्कृतीला पटत नाही, त्या आम्ही आमच्याकडं करून घ्याव्यात असं वाटायला लागले. आमच्या शेतकऱ्यांसाठी काय पाहिजे, आमच्या शेतकरी दिवसभर शेतात राबतो, दिवसभर शेतीची जमिनीची मशागत करतो. आपल्या सर्वांना शेतकऱ्यांबद्दल एवढी आपुलकी आहे, पण शेतकऱ्यांच्या या खेळाबद्दलच का आपल्याला अडचण येते हेच मला कळत नाही. बैलांच्या संदर्भात तुम्ही कधी पण एरवी ज्यावेळेस स्पर्धा नसतात त्यावेळेस तुम्ही त्यांच्याकडे जा आणि पहा, त्या गोट्यामध्ये जाऊन पहा, त्या गोट्यातल्या बैलांकडे पहा, त्या गोट्यात दिवसभर पहा, गोट्यात बैलांना काय काय खायला घालतात, किती सांभाळतात. बरं, फक्त शेतकरी नाही, त्याच्या कुटुंबातल्या प्रत्येक महिला, प्रत्येक कुटुंबातला सदस्य हा आपल्या कुटुंबातला तो बैल एक सदस्य आहे या उद्देशाने त्याचं काम करत असतो. तर हे सगळं करत असताना जर या बैला संदर्भात मला एवढं वाईट वाटतं की आपण सर्वांनी उलट या स्पर्धेसाठी एक ग्लॅमर तयार केलं पाहिजे, एक चांगलं व्यासपीठ तयार केलं पाहिजे, जेणेकरून या स्पर्धेचं जागतिक लेवलवर चांगलं एक स्पर्धा त्या ठिकाणी तयार झाली पाहिजे. ठीक आहे, वातावरण आपण तयार केलं पाहिजे. प्रसाद धर्माधिकारी तुम्ही काय म्हणाल? मी येतो, महेश लांडगे येतो मी तुमच्याकडे परत. प्रसाद धर्माधिकारी